लक्षात घ्या, एकमेकाच्या विरुद्ध आहे राम आणि कृष्ण. निवडणुकीला उभे नाही, विरुद्ध म्हणजे नावापासून विरोध. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. इथून वाकडा आहे दोघांच. क ला अर्धा र, न ला अर्धा श, असा वेल्डिंग केला कृष्ण. राम सरळ आहे. जन्मापासून विरोध. याचा भर दुपारी, याचा अर्ध्या रात्री, बरोबर विरोधात. हे दुपारी 12ला आणि हे रात्री 12ला. रामाचा जन्म शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्यात, ते नवमीला, हे अष्टमीला, ते चैत्रात, हे श्रावणात, ते उन्हाळ्यात, हे पावसाळ्यात. राम राजवाड्यात, कृष्ण येरवड्यात, म्हणजे सेंट्रल जेलमध्ये. रामाचा जन्म राजवाड्यात झाला. आज ज्यांचा उत्सव त्या भगवान कृष्णाच्या मामाच्या सेंट्रल जेलमध्ये झाला. रामाचा जन्म झाला तेव्हा मायबापाला आनंद आहे. भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौसल्या हितकारी, हरसित महतारी, मनहारी, अद्भुत रूप विचारी, लोचन अभिरामा, तनुगुण श्यामा, निजयायुध भुजचारी, भूषण बनमाला, नयन विशाला, शोभा सिंधू खरा. बस कळलं नाही पण गोड वाटलं तुम्हाला. भय प्रगट कृपाला, चतुर्भुज रूपात प्रकट झाले. माय कौसल्या नाराज झाली. आप चतुर्भुज में प्रकट हुए भगवान? हाँ माँ. अरे क्या माँ माँ कहते हो? अगर चतुर्भुज में प्रकट हुए तो कोई बोलेगा कौशल्या का बेटा है, क्या करूं, छोटे हो जाओ. माता पुण्य बोले, सोमति डोले, तज की जय शिशु लीला, अति प्रिय शीला, यह सुख परम अनुपा. भगवान लहान झाले. अब तो अच्छा लगता है नहीं? क्यों? अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे, क्या करूं. छोटा बच्चा क्या करता है? रोना सुरू करो, रोदन ठाणा. जेव्हा रडायला सुरुवात केली, एका दासीनं बघितलं माई कौशल्याला बाळ झालं. ती पळत गेली दशरथजीपर्यंत. जय हो महाराज, महाराज बधाई हो महाराज. क्या हुआ महाराज? अरे तू क्या पागल हो गई क्या? पागल आप बनने वाले. हुआ क्या? आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनी काना, मानव ब्रह्मानंद समाना, परमानंद पुरी मन राजा, जाए बुलाई बजा वहु बाजा. आदेश दिला, जाओ बाजे बजाने को लगाओ. अख्ख्या अयोध्येत भर दुपारी वाद्य वाजायला सुरुवात झाल्यावर एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली, बाई कशाच्या नवबदा, कशाचा नवबदा. नवबदा पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, कौशल्येचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा, लोग दर्शन को. बस मी का सांगतो, रामाचा जन्म झाला तर अयोध्येत आनंद आहे, मायबापालाही आनंद आहे. कृष्ण जन्म झाला आणि देवकी पहिल्या एसटीनं गेवराईला आली. ताटे साहेब पेढे घ्या. ऐकलं कुठं? तिथे चिंता आहे. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, आणि उशीर करू नका. का जणी कंसासी करेल माझ्या पायासी, माझ्या पायासी
बाळाचा जन्म आनंद मायबापाला, भगवान कृष्णाचा जन्म चिंता मायबापाला. रामाचं चरित्र एक बाणी एक पत्नी एक वचनी, या बाबाचं अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक वचन. राम प्रभूचा संबंध 9 सोबत आला, कृष्णजीचा 8 सोबत आला. हे आकडे माहिती आहे ना, आकडे म्हणजे ते वीज चोरतात ते आकडे नाही. हे आपल्या जर कोणी विचारलं सर्वात स्वतंत्र मोठा अंक जगाच्या पाठीवर कोणता, उत्तर 9 आहे. बरं का चापे सर, 9 का? 9 पेक्षा मोठा अंक स्वतंत्र नाही. काय म्हणतील 10 नाही कळत का तुम्हाला? कळतं ना आम्हाला. 9 पेक्षा मोठा नाही का? मोठा आहे पण स्वतंत्र मोठा नाही. 10 शून्याचा पाठिंबा घेऊन झालं मोठं. असं कोणाच्या बळावर तर कोणी मोठं होईल. अरे शून्याने घेतला पाठिंबा काढून तर एकचे काय हाल होईल. म्हणून जगात स्वतंत्र मोठा अंक 9 आहे. त्याच्यापेक्षा स्वतंत्र मोठा अंक नाही. त्याला कुठेही फिरवा स्थिर आहे तो. घरी गेल्यावर पहा 9 2 18 8 1 9 3 27 7 9 36 6 3 9 5 45 5 4 9 54 5 9 63 6 3 9 8 72 7 2 9 9 81 8 1 9 सरळ नाही आडवं लावतो. 9 2 18 8 1 9 18 36 6 3 9 36 2 72 7 2 9 72 2 1 व्हायच्या 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9. रात्रभर कागद काळे करा आणि मला मोबाईल करा सकाळी. तुलसी कहीस राम केवढा बचत निशंक, आदि अंत में एक है जैसा 9 का अंक. 9 संबंध रामचंद्राचा 9सी. भगवान कृष्णाचा 8सी आहे. जन्म झाला अष्टमीला, अवतार 8वा, प्रगट झाला 8 वर्षाचा, विनंती केल्यावर लहान झाला. देवकीच्या पोटी क्रमांकही 8वाच आहे आणि पुढे कार्य केलं ते 8च स्वरूपात आहे. हे नीट आहे का? 8चा आकडाच असा आहे, त्याच्यात गाठ नाही. बाकी सगळ्या आकड्याला गाठी आहे. 1ला वर गाठ आहे, 2ला खाली गाठ, 3ला मध्येच गाठ आली, 4लाही खाली गाठ आहे, 5ला उजव्या भागाला गाठ आहे, 6ला मध्ये गाठ आली, 7ला वर गाठ, 9ला डोक्यावर गाठ, बिना गाठीचा 8 छत्रीची दांडी गाठ. हा ना. बरं चढ उतार आहे त्याच्यात, खाली जातं वर जातं. करून पहा. 8 2 16 6 1 7 उतरलं 1 ने, 8 1 24 4 2 6 8 चौक 32 3 2 5 8 45 4 0 4 8 8,012 गेलं वर. हे का सांगतो? कृष्ण जीवनाशी असा 8चा संबंध आहे. जसं चढउतार आहे. जरासंधाच्या भीतीनं मैदान सोडून पळाला 8 2 16. कारण नसताना तुटकं चाक घेऊन युद्धात भीष्मावर धावला 8 6 48. विठ्ठल कार्य केलं ते 8 स्वरूपामध्ये. तुम्ही मोजा. बालकृष्ण, लालाकृष्ण, राधाकृष्ण, गोपाल कृष्ण, युगल कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, योगेश्वर कृष्ण. 8वं स्वरूप कार्य योगेश्वर आहे. अर्जुनाच्या रथावर जो सारथी तो योगेश्वर. हे 8वं. ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाय्य गुणवर्य वसती जसं म्हणून तो भगवंत हे द्वारकेचा राजा झाला. हे 7वं स्वरूप कार्य भगवान कृष्ण. साक्षात लक्ष्मी रुक्माईच्या रूपात अर्धांगिनी झाली हा श्रीकृष्ण. खांद्यावर कांबळा हातात काठी घेऊन गायी चारतो हा गोपाल कृष्ण. रास क्रीडेच्या वेळेला प्रत्येक गोपिकेला वाटतून माझ्याच पुढे कृष्ण आहे हा युगल कृष्ण. राधेच्या सानिध्यात राहू लागला हा राधा कृष्ण. यशोदेनं लालन पालन केलं हा लाला कृष्ण. आणि पहिला प्रगट झाला गोकुळात हा बाळकृष्ण नंदागरी. मोजले तुम्ही? बाळकृष्ण, लालाकृष्ण, राधाकृष्ण, युगल कृष्ण, गोपाल कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, योगेश्वर. विठ्ठल अंश अंशांश तथावेश कला पूर्ण प्रकटते. अवतार अनंत आहे. मुख्य 10 आहे आणि प्रकार 6 आहे. अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार. हे 2 परिपूर्णतम आहे. राम आणि कृष्णकार ज्याच्या 4 व्यूह प्रगट होतात त्याला परिपूर्णतम म्हणतात. 4 व्यूह राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4. इथे श्रीकृष्ण, प्रद्युम्न,
अनिरुद्ध आणि संकर्षण हे चार म्हणून पूर्ण अवतार राम कृष्ण पाऊस येतो आलाच पाहिजे. आपण भिजलो तरी चालल म्हणजे मी कोरड्या जागेत राहून बोलतोय हा ना. आपल्या नियोजनात पाऊस नाही, पावसात नियोजन आहे हे लक्षात ठेवा. अरे आजचं वर्णन काय आहे? मंद मंद मेघ गर्जना करीत, नद्या वाहताती दोई थड्या, मयुरादी पक्ष नृत्य करतात. या मेघ गर्जना, पाऊस पडतो, यमुना वाहतीन तेव्हा कृष्ण जन्माय. म्हणून हा विक्षेप नाही, आपला यज्ञ सफल झाला त्याची ही पोच पावती आहे. यज्ञात भवती पर्जन्यो विठ्ठल. गुरुजनाचा येणे करुणी संवार, पूर्णावतार रामकृष्ण अवतार. अवतार शब्दाचा अर्थ आहे वरून खाली येणे.